पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या आपल्या दालनात गोळ्या मारून आत्महत्या केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्यात घडली आहे। सकाळच्या वेळेस झालेल्या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती असलेले अशोक नजन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यरत होते। नजन हे नेहमीप्रमाणे मंगळवारी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि अंबड पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या कर्मचारी यांच्याशी चर्चा करून ते आपल्या दालनात गेले। तिथे गेल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यावरती 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली। अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यानंतर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी तातडीने त्यांच्या दालनाकडे धावले, पण तोपर्यंत ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। तातडीने वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। नजन हे सर्वसाधारण मागील 7-8 महिन्यापासून अंबड पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावरती कार्यरत होते। त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता। मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि या भागातील नागरिकांची मने देखील जिंकली होती। त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरती अनेक जण खुश होते। आज त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। आज अंबड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून फायर करून सुसाईड केलेलं आहे। सकाळी साधारण 9:15 वाजेच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते। त्यानंतर ते आपल्या केबिन मध्ये बसले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती। हजेरीचा रिपोर्ट लावण्यासाठी कर्मचारी झोले हे त्यांच्या केबिन मध्ये गेले असता त्यांना PI अशोक नजन हे मयत दिसले। PI अशोक नजन यांचे पार्थिव पुढील पोस्टमॉर्टमसाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि ह्या त्यांच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे याचा तपास आपण आता करत आहोत। त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झालाय। एक महिला अधिकारी आपण त्यांच्या घरी पाठवलेली आहे आणि त्यांना या प्रकाराची कल्पना दिलेली आहे। फॅमिली कुठे नेमकी? त्यांची फॅमिली एक पत्नी आणि मुलगा आहे आणि ते नाशिकमध्येच आहे। सर, काही चिठ्ठी वगैरे असं काही आढळलं नाही, सध्या तरी त्यांच्या आम्ही खिशामध्ये चेक केलं तर कोणतीही चिठ्ठी किंवा त्यांच्या डायरीमध्ये काही लिहिलेलं आढळून आलेलं नाही आणि पुढील तपास चालू आहे। गेल्या काही दिवसांपासून काही तणाव किंवा असं काही त्यांच्या नाही, त्याबद्दलही तसं ते कधी कोणाशी बोलले नाहीत। आमच्याशी कोणाशी अशा तणावाबद्दल बोलले नाही। इव्हन काल शिवजयंतीचा बंदोबस्त चालू होता तर रात्री 11 साडे 11 पर्यंत ते बंदोबस्त कामी आमच्या बरोबरच होते। तेव्हा सुद्धा अतिशय व्यवस्थित त्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे। सर, किती राऊंड फायर केलेले होते? एक राऊंड फायर झाला। स्वतः सर्व्हिस रिव्हॉल्वर कोणती बॅच होती त्यांची 97 बॅच होती आणि मागील जुलै 23 पासून ते अंबड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते।